नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता गणपती आलेले आहेत, सगळ्यांच्याकडे गौरीसुद्धा काल आलेल्या आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आता गणपती फेस्टिवल खूप छान सेलिब्रेट करत असाल आणि आम्ही सुद्धा खरं तर खूप मिस करतो गौरी गणपती. तर माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे गौरी गणपती बसतात आणि छान तिथे सेलिब्रेशन चालू आहे. तर अमेरिकेमध्ये तर आम्ही गणपती वगैरे बसवत नाही, कारण की एकच गणपती असतो. घरी जरी गणपती बसवत नसलो तरी सियाटल महाराष्ट्र मंडळातर्फे गणपतीचं एक फेस्टिवल आहे. तर त्याच्यासाठी आम्ही लेझिमची प्रॅक्टिस करतोय. तर हे फेस्टिवल शनिवारी आहे 14 सप्टेंबरला. तर त्याच्यासाठी लेझिमची प्रॅक्टिस आहे आणि 14 सप्टेंबरला गणपती बसवणार आहे, गणपतीची पूजा असणार आहे आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा त्याच दिवशी असणार आहे. तर खूप मोठं सेलिब्रेशन असणार आहे आणि त्यासाठी आमची तयारी चालू आहे. मी लेझिममध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि ढोल ताशा सुद्धा असणार आहे. तर आमचं लेझिम सेपरेट एक लेझिम होणार आहे आणि ढोल ताशासोबत सुद्धा आम्ही परफॉर्म करणार आहोत. तर खूप एक्साइटमेंट आहे आणि छान वाटतंय असं पार्टिसिपेट करायला मिळतंय आणि इथे सुद्धा आम्ही एक हा फेस्टिवल साजरा करतोय. त्यामुळे एक खूप छान वाटतंय. या गणपतीच्या वाइब्स आम्हाला इथे सुद्धा येत आहेत. पुण्यामधले गणपती मी खूप मिस करते, कारण लहानपणापासून पुण्यातले गणपती पाहिलेले आहेत. आम्ही चाळीमध्ये असताना एकमेकांच्याकडे आरतीला जाणं आणि गणपती बसवणं सगळं पूर्ण खूप छान वातावरण असायचं. तर मी ते नक्कीच मिस करते. पुन्हा विसर्जन मिरवणूक असेल किंवा देखावे बघायला जाणं असेल, ती ती मजा काही औरच असते. तर ते तर मिळणार नाहीये, पण इथे सुद्धा छान सेलिब्रेशन होणार आहे. तर ती सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. तर हा व्हिडिओ मी फक्त तयारीचा करणार आहे आणि त्या दिवशीचा व्हिडिओ सेपरेट असणार आहे. तर पाठीमागे जर बघितलं तर सगळ्या मुली दिसतील तुम्हाला. आमची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. पूर्ण डान्स बसलेला आहे. आता फक्त प्रॅक्टिस आणि सिंक्रोनायझेशन वरतीच काम करायचंय. तर चलो बघूयात प्रॅक्टिस आमची कशी चालू आहे आणि काय तयारी चालू आहे आमची गणपतीची ती. चला तर मग लेट्स गो. आज आमचा लेझिमचा पहिलाच दिवस आहे आणि सियाटल महाराष्ट्र मंडळाने गणेशोत्सवाचं आयोजन केलं आहे. तर तिथे आम्ही परफॉर्म करणार आहे. आम्ही सगळे लेझिम खेळणार आहे आणि सारांशने सुद्धा लेझिममध्ये भाग घेतला आहे. तो सुद्धा लहान मुलांसोबत लेझिम खेळेल. इथे 15 ऑगस्टला एक खूप मोठा कार्यक्रम झाला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा SMM तर्फे आम्ही लेझिम खेळलो होतो. त्याचा सुद्धा व्लॉग मी लवकरच अपलोड करेल. SMMचे तर खरं तर खूप खूप आभार. आम्हाला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी त्यांनी दिली. प्राचीताई आणि SMMच्या अध्यक्षा अश्विनीताई दोघीही इतक्या गोड आहेत. इतक्या मनापासून त्यांनी आम्हाला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही नवीन आहोत आणि बाहेरून आलो आहोत इथे. इथे माणसांमध्ये राहणं, 4 माणसांनी आपल्याशी आपुलकीनं बोलणं मला फार महत्त्वाचं वाटतं. गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर गणेशोत्सवाच्या खूप आठवणी आहेत. अगदी लहानपणापासूनच मला आठवतं, आधी आमच्याकडे गणपती बसत नव्हता, पण चाळीमध्ये शेजाऱ्यांकडे गौरी गणपती असायचे. सार्वजनिक गणपती सुद्धा बसवले जायचे. आमच्या घरामध्ये जरी गणपती बसत नसला तरी गणेशोत्सवाचं संपूर्ण वातावरण असायचं घरी. शेजाऱ्यांकडे तर आम्ही पडीक असायचो गणपतीची तयारी करण्यासाठी. सकाळ संध्याकाळ सगळ्यांकडे आरतीला जाणं आणि गणपतीची सगळी तयारी करणं, यामध्ये एक वेगळीच मजा यायची. गौरी येणार त्या दिवशी आई सुद्धा बरीच बिझी असायची. शेजारी सगळ्या बायकांच्या लगबगीमध्ये ती सुद्धा सामील असायची. गौरी पूजनाच्या दिवशी आमच्याकडे सुद्धा पुरणपोळीचा बेत असायचा. संपूर्ण वस्तीमध्ये, शहरामध्ये गणेशोत्सवाचा माहोल असायचा. आम्हा मुलांना थोडं कळायला लागल्यावर आम्ही सुद्धा घरामध्ये गणपती बसवायला सुरू केलं आणि गणपती बाप्पा अजूनच आमच्या जीवाभावाचा झाला. सार्वजनिक गणपतीची सुद्धा एक वेगळीच मजा असायची. गणपती यायच्या आधी वर्गणी गोळा करणं सुरू व्हायचं आणि तेव्हाच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागायची आणि आतुरता लागून राहायची. मांडव घालून, छान सजावट करून, फुलांची आरास करून वाजत गाजत गणपती बसवला जायचा. गणपतीच्या 10 दिवसांमध्ये धम्माल असायची. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं. डान्स स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कोण बनेगा करोडपती कार्यक्रम, संगीत खुर्ची, असे एक ना एक अनेक कार्यक्रम असायचे. बायका घरातली जेवणं आणि बाकी कामं जरा लवकरच आवरायच्या. त्यांना सुद्धा एक सुद्धा परफॉर्मन्स मिस करायचा नव्हता. तुडुंब गर्दी व्हायची सगळे कार्यक्रम पाहायला. मी सुद्धा 7वीत असताना पहिल्यांदाच डान्समध्ये भाग घेतला होता. यात पिया की आने लगी आणि मैया यशोदा या 2 गाण्यांवर आम्ही मुलींनी परफॉर्म केलं होतं. डान्सची प्रॅक्टिस करतानाची मजा, आपल्या स्टेप्स कोणी चोरू नये म्हणून घेतलेली काळजी, प्रत्यक्ष सादरीकरण करताना वाटणारी हुरहुर, थोडीशी भीती, हे सगळं सगळं अनुभवलं आम्ही.
घरातले 5 दिवसांचे गणपती विसर्जन झालं की मग गावात देखावे पाहायला जाण्याची उत्सुकता असायची. रात्री जेवण करून शेजाऱ्यांच्या सोबत रात्रभर अगदी पाय आहेत की नाही हे कळेपर्यंत आम्ही गणपती पाहायचो. तेव्हा आता एवढी गर्दी नसायची. आम्ही मुलं सुद्धा खूप खूप चालायचो. थकलो थोडं की मध्येच बसून एखादा गरमागरम वडापाव खायचो. फुगा, पाण्यातली बोट, नाहीतर एखादं छोटं खेळणं मिळालं की आम्ही पुन्हा चार्ज चालण्यासाठी. रात्रभर जमेल तेवढे गणपती पाहून थेट पहाटेच घरी पोहोचायचो आम्ही. विसर्जन मिरवणुकीला तर आम्ही बेडशीटांनी पांघरून घेऊन डेक्कनच्या लकडी पुलाच्या चौकात जायचो. तेव्हा सगळे त्या चौकामध्ये खाली बसूनच लाईनचे गणपती पाहायचे. रात्रीच्या अंधारात गणपतीची केलेली सजावट, रोषणाई खूप भारी दिसायची. आम्हा मुलांची तर एक अर्धी झोप सुद्धा व्हायची. एकंदरीत पूर्ण जत्रेचाच माहोल असायचा. एवढे सगळे अनुभव, एवढ्या सगळ्या गोष्टी या 10 दिवसांमध्येच व्हायच्या. मग गणपती गेले गावाला आणि चैन पडेना आम्हाला, ही भावना आम्ही पुढचे महिनाभर मनामध्ये जपून ठेवायचो. वर्ष लोटली, काळ बदलला, पण गणेशोत्सवाची उत्सुकता, आतुरता आणि गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह अजूनही तसाच आहे. लग्नानंतर सुद्धा सासरचे गौरी गणपती तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले. सध्या आम्ही अमेरिकेमध्ये आहोत आणि इथे सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सारांश लेझिममध्ये सहभागी होण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता, पण मला त्याला गणेशोत्सवाचा अनुभव द्यायचा होता. मी त्याला रोज समजावून प्रॅक्टिसला घेऊन जात होते. आम्ही मध्ये 10 दिवस ट्रिपसाठी बाहेर गेलो होतो, त्यामुळे त्याची 10 दिवसांची प्रॅक्टिस मिस झाली. आणि ट्रिपवरून आल्यावर प्रॅक्टिसच्या पहिल्याच दिवशी हा लेझिम खेळता खेळता मध्येच माझ्या गळ्यात पडून रडू लागला. मला नाही खेळायचं, अवघड आहे हे सगळं, बाकी लोक खूप छान करतायत, चल घरी चल, असं म्हणून तो माझ्या गळ्यात पडून रडत होता. मला खूप वाईट वाटलं. सगळ्या मुलांमध्ये खरं तर तो खूप लहान आहे आणि सगळ्याच स्टेप्स त्याला नीट करता येत नाहीये. पण ही कोणती स्पर्धा नाहीये, हे सगळं आपण बाप्पासाठी करतोय, त्याच्या आगमनासाठी करतोय, हे मी त्याला सांगितलं. तुला जमेल तसं कर, तुला कोणी काही बोलणार नाहीये, तू फक्त एन्जॉय कर. एवढं समजावल्यावर एका गुणी मुलासारखं त्याने प्रॅक्टिस सुरू ठेवली आणि सगळ्या प्रॅक्टिस पूर्ण केल्या. ईशाताईने सुद्धा, जी त्यांची कोरिओग्राफर आहे, तिने सुद्धा मुलांचा खूप छान डान्स बसवला. अगदी लहान होऊन तिने सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतली. आमची लेझिमची प्रॅक्टिस सुरू असताना बऱ्याच मुली छान छान पदार्थ करून आणायच्या. प्रॅक्टिस झाली की सगळे त्यावर मनसोक्त ताव मारायचे. सगळ्यांसाठी स्पेशल भजी आणली आहे अमृताने. छान आमच्याकडे सगळ्यांनी घरामधून छान छान पदार्थ आणलेले आहेत आफ्टर प्रॅक्टिस. हो हो थँक्यू. अरे बापरे, गरमागरम चहा. हे माझं पण चहा मिळाला. चाय तो कोई और जब बना के देता है ना मुझे अच्छा लगता है. प्रॅक्टिस आता संपत आली होती. प्रॅक्टिसच्या शेवटच्या दिवशी रोज हिल मिडल स्कूलमध्ये, जिथे गणपती बसवला जाणार होता, तिथे आम्ही प्रॅक्टिस केली. सगळ्यांनी ठरवून पांढऱ्या रंगाचे कपडे घातले. कोणती कार्यक्रमाच्या दिवशी नेसायच्या साड्या आणि कोणते दागिने घालायचे यावर खूप चर्चा रंगल्या. प्रॅक्टिसचा प्रत्येक दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. आम्हा मुलींचा खूप छान ग्रुप सुद्धा झाला. गणपतीनंतर सुद्धा भेटायचे प्लॅन बनायला लागले. उद्या इथे गणपती बसेल, या दिवसाची खूप वाट पाहिली. उद्याचं सेलिब्रेशन छानच होणार यात शंका नाही. आजचा व्लॉग मी इथेच थांबवतीये. पुढच्या भागात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा गणपती सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा. आमच्या ग्रुपमधल्या सुखदा हिने प्रॅक्टिसच्या दरम्यान एक खूप छान गाणं म्हणलंय, तर हे गाणं खास तुमच्यासाठी. मिटले मिटले रात गेली केव्हा तरी पहाटे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे उरले तारकांचे उचलून रात गेली आकाश तारकांचे उचलून
वा, खूप छान. मस्त.